शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार होते। ते हिंदुत्वाचे ज्वलंत विचार ही शिवसेना ही पुढे घेऊन चाललेली आहे। आम्ही माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 2 वर्षापासून म्हणजे तत्पूर्वी 2019 ला जी काही राजकीय स्थित्यंतर घडली, थोडंसं मूळ विचारापासून शिवसेना ज्या विचाराच्या विरोधात वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते त्यांना बरोबर घेऊन 2.5 वर्ष राहिली, ते परत पुनरुज्जीवित करून महायुती किंवा शिवसेना भाजपची युती ही ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारावरची पुढे नेण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता करतोय। आणि तुम्ही मुख्य आकर्षण म्हणाल तर हे माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या भाषणाचंच आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माननीय शिंदे साहेब हे एक सच्चे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे दिघे साहेबांचे शिवसैनिक आहेत। ते जरी राज्याचे आज मुख्यमंत्री 2 वर्ष झाले असले तरी त्यांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची सत्ता, मुख्यमंत्री पदाची हवा कधीच गेली नाही। मी सामान्य शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, हेच शिंदे साहेबांनी त्यांच्या वागण्यातनं, कृतीतनं, बोलण्यातनं, कामातनं दाखवलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या भाषणामध्ये सुद्धा पुढे कशा पद्धतीने अधिक भक्कम पक्ष करायचा, अगदी बूथ स्तरावरचं, शाखा स्तरावरचं संघटन कसं मजबूत करायचं, या बाबतीतले पुढचे धोरण, पुढची रणनीती, पुढचं सगळं आराखडे हे कदाचित माननीय मुख्य नेत्यांच्या भाषणातनं उद्या आम्हाला ऐकायला मिळण्याची शक्यता आहे। खरं तर शिवसेनेचा 58वा हा वर्धापन दिन आहे आणि आगामी काही दिवसातच विधानसभा निवडणुका आहे, त्याच्यामुळे हा वर्धापन दिन अतिशय महत्त्वाचा आहे शिवसैनिकांसाठी। कशा पद्धतीचं प्लॅनिंग, अशा मायक्रो लेव्हलचं कसं प्लॅनिंग असेल? नाही, हे बघा, जेव्हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये शाखा प्रमुखांच्या पासून ते मुख्य नेत्यांच्यापर्यंत सगळे शिवसैनिक हजर असतात।